परमपूज्य सद्गुरू श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या अध्यात्म ज्ञानाचा योगेश्वर या प्रवचन मालिकेतील प्रवचन मागे झाले निरूपण. परमात्मा तो तूची जाण. कोणतेही काम समजून केले की श्रम वाचून काम चांगले फायदेशीर होते. जीवाचे 3 प्रकार आहेत: सत्वगुणात्मक, रजोगुणात्मक, तमोगुणात्मक. व्यसन म्हणजे वाईट पदार्थ आवडणे, याचे नाव तमोगुण. रजोगुण म्हणजे ऐश्वर्य आवडणे, मान मिळावा अशी इच्छा करणे. सत्वगुण म्हणजे तपश्चर्या करणे, योग साधना करणे, दान करणे, ईश्वर भजन, देवतार्चन वगैरे. हे कशाकरिता? तर सर्व गुरुभेटीचा लाभ व्हावा म्हणून. तेही केलेच पाहिजे म्हणून सत्वगुणाला मान दिला. गुरुभेट झाल्यावर तूच देव आहेस असे गुरूंनी सांगितले. मग ती वृत्ती वाढवावी. शाळेत जाणाऱ्या वरच्या वर्गात गेला त्याने मागच्या इयत्तेत बसू नये, कारण तो पुढे गेलेला आहे. तू परमात्मा आहेस. हे परमात्मपद म्हणजे परमात्मस्वरूप कसे होता येत असेल तसलेच वागले पाहिजे. बॅरिस्टर झाला त्याने वाटेल ते करून आपली केस जिंकलीच पाहिजे. जजमेंट देणारे मन आहे, त्याचे जजमेंट हे खरे जजमेंट आहे. आपण स्वतः देव झालो ही स्वतःची पुरीपुरी खात्री झाली पाहिजे. एका वेड्याला एका चतुर माणसाने सांगितले की तू वेडा नाहीस, लोकांनी तुला वेडा ठरविले आहे अशी त्याची समजूत घातली. तरी त्याला मध्ये मध्ये वेड्याची लहर येत असे. पण वरचेवर त्याने मी वेडा नाही अशी जाणीव घेऊन शहाणा आहे अशी भावना बदलता बदलता त्याचे वेड गेले. मोक्ष प्रत्येकाला मिळालाच पाहिजे. बायका, मुले, पुरुष हा भेद नाही. सर्वांनी साधन केलेच पाहिजे. एक शिष्य गुरु केल्यानंतरही आपले पहिले कर्म सोडीना. शेवटी झाडावर चढून बसला. पाणी पावसाचे पडेल तेच घ्यायचा, जमिनीवरचे पाणी पण घेईना. जमीन अशुद्ध समजला. त्याच्या गुरुला समजले तेव्हा गुरु स्वतः त्याला भेटायला आला. गुरुला आढळले की त्याचा लौकिक फार वाढलेला आहे. लोकांनी फार दूरवर त्या झाडाचा पार बांधून झाडाच्या चोहोबाजूला मोठी शोभा आणलेली होती. समारंभ वगैरे मोठा घमघमाट केला होता. पृथ्वीला अपवित्र मानल्याने झाडाखाली उतरणे त्याला आवडेना. गुरु भेटायला आले. त्यांना तो झाडावरतीच बोलावू लागला. गुरु म्हणाले, तू खाली ये. तो म्हणाला, मी पृथ्वीला स्पर्श करणार नाही. गुरुने विचारले, तू आता कुठे बसला आहेस? तो म्हणाला, झाडावर. गुरु म्हणाले, झाड हे पृथ्वीचेच अंग आहे आणि अजून तू झाडावरच बसलेला आहेस ना. झाड आणि पृथ्वी 2 नाहीत. तू तुझ्या कल्पनेने ते विभक्त केले आहेस. तरी पण झाड पृथ्वीपासून विभक्त होणार नाही. झाड हे पृथ्वीचे अपत्य आहे म्हणून ते पृथ्वीचेच अंग आहे. तू तुझ्या कल्पनेने माखला जाऊन तूच अशुद्ध झाला आहेस. चराचरासह पवित्र होण्यासाठी तुला मी मंत्र दिला, तरी पण तू आपल्या कल्पनेने शुद्ध अशुद्ध भेदाभेद उराशी बाळगून महा अपवित्र झाला आहेस. ब्रह्मविरहित दुसरे काही नाही. या ज्ञानप्राप्तीला तू अनधिकारी झाला आहेस. त्यामुळे तुला आत्मज्ञान झाले नाही म्हणून सर्व ब्रह्मैक्य ज्ञानप्राप्ती तुला होणार नाही. हे ऐकल्याबरोबर त्याला ते पटले व तो घाबरून खाली उतरला. तेव्हा गुरुने त्याला सांगितले, तुझा अहंकार जायला 6 महिनेपर्यंत डुकरे राहतात तेथे राहिले पाहिजे, तरच ज्ञानप्राप्ती होईल. सद्गुरूने ज्ञान दिल्यानंतर ज्याने त्याने कर्मठपणा आहे तो उगाच करीत न बसता आपण परमात्मा आहोत ही भावना ठेवून गुरुभक्ती करावी. अनेक दैवते भजत राहू नये. मी देव आहे हे कळले असूनही मी जीव आहे अशी भावना का करिता? राजा असून सुद्धा मी खरा राजाच काय अशी जर भ्रांती ठेवली तर राज्यपद कसे टिकणार? अंतर्मनापासून गुरुलाच नमस्कार करायचा, अन्य देवतांना नमस्कार करायचा नाही. कारण त्यांचे अस्तित्व होय म्हणून ठरू नये.
गुरुसमोर दुसरे वेदवेत्ते जरी असले तरी प्रथम गुरुलाच नमस्कार करायचा, कारण गुरुने तुम्हाला देवत्व दिले म्हणून फक्त एक गुरुलाच भजायचे. गुरु परमात्मा परेशु असा निश्चय ठेवावा. अहम ब्रह्मास्मी देवपणा सोडून खाली उतरू नका. तुमचा देवपणा तुमच्या कर्माने सिद्ध होणार आहे. तुम्ही कोण ह्याची तुम्हाला खात्री असली पाहिजे. कोणी एक हिंदू मी मुसलमान होतो म्हणताच धर्मभ्रष्ट करायला इतर तयारच आहेत. तुम्ही जीव आहे असे कबूल करताच माया तुम्हाला स्वरूपापासून भ्रष्ट करून आपल्या संस्थेत ठेवायला फार खुश असते. म्हणून तुम्ही अनेक देवतांना भजून स्वतःचे देवपण घालवू नका. तुमचे अध्यात्म सिद्ध करा. मागे झाले निरूपण, परमात्मा तो तूची जाण. ते पद तू सोडू नकोस. अनेक अन्य देवतांना भजू नकोस. तसे केल्याने तू लहान होशील. ब्रह्मदेव भेटला तरी तू आपला देवपणा सोडू नकोस. श्रीकृष्णाने सांगितले आहे की सर्व धर्माचा त्याग करून मला एकट्याला शरण ये. ज्ञानावर निष्ठा बसणे फार गहन आहे. कर्मे जर तुला सुटत नाहीत तर देवाला भजतोच कशाला. निरर्थक कर्म करू नकोस. म्हणजे अन्य आणि अनेक देवतांच्या भावना धरून त्यांना भजणे हे निरर्थक आहे. तू तसे करू नकोस. इतरे जण करतील तर खुशाल करू दे. तू तो राम सुमर जग लढवा दे. शीतला देवीला भजणाऱ्यांना भजू दे. तू रामच हो. तू रामच आहेस. अनेक अनुष्ठाने नाना प्रकारे काम करीतात, पण आपली पावर तुमच्यावर चालवतात. म्हणजे तुम्हाला आपल्या अंकित ठेवतात. गुरु सांगतात की तुमची पावर सर्वांवर चालली पाहिजे. तुम्हाला परमात्मपद मिळाले पाहिजे. अनेक दैवते मांडून बसलेत तर तुम्ही परमात्मा कसे होणार. नित्य कर्म म्हणजेच कर्मठपणा नव्हे. सद्गुरू भेट होईपर्यंत कर्मठपणा करावयाचा असतो. नंतर क्षुद्र देवतांचे भजन केले तर तुम्ही शुद्रत्व पावाल. म्हणजे ज्याला भजावे ते स्वरूप प्राप्त होते. म्हणून तुम्ही तुमचा कमीपणा करून घेऊन जीव बनू नका. परमात्मा कोणाची पूजा करणार. तुम्हीच स्वतः परमात्मा आहात. तुम्हाला बघून शुद्र दैवते घाबरली पाहिजेत. भूत लागले असेल तर तुम्हाला बघून पळून गेलेच पाहिजे. त्याला तुम्ही नमस्कार केला तर ते तुमच्याच डोक्यावर बसते. तुमचे देवत्व कुठे राहिले. तुम्हाला जीवत्व आले की भूताने तुम्हाला पछाडले. खाल्लेच समजा. फार सावध राहा. खोटा कर्मठपणा सोडा. अरे बादशाह होऊन बसा. देह कसला सोहळा करता. मंगल आहे तो अमंगल कसा होणार. आत्मा निर्गुण आहे. तो परम शिवच आहे. परम पवित्रच आहे. गुरुकृपेने महत्कृत्य केले असं केव्हा होणार. तुमचे परमात्मपद साधाल तेव्हा. हलकी दैवते गुरुपुत्रांना बघताच घाबरतात. म्हणजे मदिरा म्हणजे दारू पिऊ नये, कारण नशा चढल्याने प्रमाद घडतात. आपल्या कल्पनेने हलकी सलकी दैवते भावना भरून आत्मच्युती करून देतात. कारण कल्पनेची दशा, खोटी कल्पना ही जणू मदिरा आहे. त्यामुळे आपणापासून लोकांना आणि लोकांपासून आपणाला सर्व दुःखी कष्टी होतात. दुःखी कष्टी करून घेतात. स्वरूपापासून च्युत होऊ नका एवढेच करा. बस हीच निस्सीम भक्ती. म्हणजे स्वरूपी राहणे हा स्वधर्म. दुसरे साधनच नाही. दुसरे दैवत नाही. विनाकारण फसू नका. कर्म हे वैदिकपणाकरिता आहे. म्हणजे आरोग्य भावना एवढेच. रोजच्या व्यवहार काळात सुद्धा आपण परमात्मा आहोत याला अनुसरून वागणूक ठेवा. भूल पडू देऊ नका. याकडे भारी लक्ष ठेवावे लागते. भलताच पंथ चालू होऊन खरा ज्ञानमार्ग लुप्तप्राय होईल. याकरिता भलताच कर्मठपणा करू नका.
त्याचा काही उपयोग नाही. पोटाकरिता भीक मागा, पण ज्ञानाला बाधा येईल असे कर्म करू नका. ब्रह्मवेत्याला भीक मागायला लाज नाही, पण भलत्याच देवतांचे बंड चालवू नका. मनाला वाईट संस्कार कधीच लागू देऊ नका. ब्रह्मनिष्ठा उत्तम प्रकारे ठेवा. तुम्ही स्वतः तेजस्वी, तेजाचे तेज असता कोणाला भजता त्याचा विचार करावा. भिकार देवतांची तुम्हाला काय जरूर आहे? ती तुम्हाला काय देणार? समुद्र नदीजवळ प्यावयास पाणी मागेल काय? गुरुने तुम्हाला देव म्हटले, नंतर तुम्ही जीव कसे होता? तुमच्या स्वतःच्या मूर्खपणाकरिता ते पुन्हा करू नका. तुम्ही परमात्मा आहात हे वरचेवर तपासित राहा, म्हणजे तशी सारखी जाणीव ठेवा. केव्हाही एक क्षणभर सुद्धा हे विसरू नका. तुमच्या जाणीवेने तुम्ही चाललेत की ब्रह्मत्वाला म्हणजे ब्रह्मज्ञानाला किती वेळ लागतो? ते तयारच आहे, फक्त तसेच वागा मात्र. सर्व देवता ज्या प्रभुचरणाचे रथ आहेत तो परमात्मा तू आहेस. भूल करू नकोस, संशय बाळगू नकोस. परमात्माच आहेस असा जागृत राहा. अमुक केले म्हणजे पुण्य लागते, पण कशाकरिता? कशाकरिता ते पुण्य करता? तर जीवपणा सोडण्याकरिता. दुसऱ्याचा धर्म पापरूप होतो, म्हणून परमात्मा जो आहे तो अन्य कर्मे म्हणजे अन्याची कशी करील? तो श्रेष्ठ आहे. तो स्वतःच्या सहधर्माने स्वाभाविकच परिपूर्ण असून पूर्णानंद आहे. तुम्हाला हलकट शब्द म्हणजे शिवी कोण बोलला असेल तर ती तुम्ही कधीसुद्धा विसरत नाही, पण ज्ञानाचा वर्षाव करून सुद्धा तुमच्या हे लक्षात राहत नाही. हाच जीवपणा आहे. लोक तुला हलकट समजू दे, तरी पण तू खात्री ठेव, तू देवच आहेस. मग काय गंमत होते ते बघ. कारण आतल्या जजने म्हणजे निश्चयाने एकदा निकाल दिला, तूच देव आहेस की बस झाले. कधी सुद्धा निकाल बदलणार नाही. तो खरोखरच परमात्मा झाला. समजा मन तुमची बायको आहे आणि ती जर तुमचे ऐकणार नाही, मग तुमचे शूरत्व ते काय? घडी घडी हा जबाब घ्यावा, आहेस काय बरोबर? जागा आहेस काय? तर होय असा जवाब आला पाहिजे. घडी घडी, क्षणक्षण असे जागतच राहावे. आत्मभाव सिद्ध करण्याकरिता म्हणजे देव मिळवण्याकरिता आत्मत्वाला बाधा येईल असे फायद्याचे लौकिकाचे कृत्य पण करू नये. जगातील लौकिकाला ते चांगले असले पण ब्रह्मपदाला बाधा आणते असे कृत्य वाईटच आहे. अभ्यासी असेल त्यालाच हे साधणार आहे. अनअभ्यासीला काय होईल? आत्मत्व वाढवणे हे पुण्य, आत्मत्व गमाविणे हे पाप. गुरुभक्ती तुम्ही काय समजता? सर्व देवतांचे नियंताच तुम्हाला होता येते, म्हणजे तुला तू मिळवतो आहेस. तुझी जात, तुझे रूप, तुझे सामर्थ्य मिळवणे याला सद्गुरू भक्ती म्हणतात. आपल्या स्वतःच्याच पूर्ण स्थितीला आपण जाणे ह्याकरिता ईश्वर भक्ती, सद्गुरू भक्ती करायची आहे. नाममात्र गुरुभक्ती केली तरी आपणाला आपण कमवितो. ज्यांनी ज्यांनी गुरुभक्ती केली त्यांचे काय झाले? ते स्वयेची ब्रह्मरूप झाले, स्वरूपसिद्ध झाले. एकनिष्ठपणे गुरुभक्ती घडली पाहिजे, तरच हे सिद्ध होते. कोणी म्हणतो की मी गुरुभक्ती करतो, गुरुसेवा करतो, तर बाबा त्याच्यातून तू काय करतोस? तू स्वतःची सिद्धता करतोस, स्वतःची मिळकत तू मिळवितोस, स्वतः तू आत्मदेव होतोस, आत्माराम होतो आहेस. याचे नाव सद्गुरू भक्ती. सर्व दैवते तुला बघून थरथर कापतात असे सद्गुरूंचे सामर्थ्य आहे. आपल्या मानाने राहा, आपल्या किमतीने राहा, आपली ऐट सोडू नका. अहम ब्रह्मास्मी ही तुमची ऐट आहे, कधीही विसरू नका.
राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः।